बुलढाणा जिल्ह्यातील चिखला गावात घडलेल्या प्रकरणानंतर आता गंभीर सत्य समोर येत आहे. त्या गावचे सरपंच गणेश काकड यांनी एक धक्कादायक असा दावा केलेला आहे. त्या महिलेने स्वतःचे कपडे स्वतःच पाडले. त्याचबरोबर त्या महिलेने माझ्या घरी येऊन चोरी केली. 2 लाख रुपये आणि 10 तोळे सोनं असं तिने आणि तिच्या भावाने माझ्या घरातून चोरी केली, असं धक्कादायक गंभीर आरोप त्या सरपंचांनी केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला एक नवीन वळण मिळण्याची देखील शक्यता पाहिली जाते आहे. तर दुसरीकडे एका गावापुरता आणि 2 गटातील असलेल्या या वादानंतर या वादाला पूर्ण सामाजिक आणि जातीय स्वरूप देण्याचं काम झालं. 2 समाजातील हा वाद असल्याचं देखील भासवलं गेलं. मात्र हा गाव पातळीवरील केवळ 2 ते 3 जणांतील आणि काही लोकांमधील वाद असल्याचं बोललं जातं. त्याचबरोबर गावकऱ्यांचा स्मारकाला विरोध नसून केवळ त्या जागी ते स्मारक नको, दुसऱ्या जागी ते स्मारक हवं, अशा प्रकारची गावकऱ्यांची भूमिका होती. मात्र आम्ही त्याच जागी स्मारक उभारू अशा प्रकारचं त्या महिलेचं म्हणणं होतं. त्यानंतर हे व्हिडिओ व्हायरल झाला आणि या व्हिडिओमध्ये त्या महिलेसोबत मारहाण झाल्याचा देखील प्रकार त्या व्हिडिओमध्ये दिसत होता. आणि त्यानंतर महाराष्ट्रभर या संपूर्ण व्हिडिओची चर्चा झाली आणि महाराष्ट्रातून लोक त्या ठिकाणी दाखल झाले. त्यानंतर मनोज जरांगे पाटील देखील त्या ठिकाणी दाखल झाले व मनोज जरांगे पाटील यांनी देखील जातीय भाषण केलं असं बोललं जातं आणि त्यांनी थेट एका जातीय समूहाचा उल्लेख करत अपमानास्पद भाषा वापरली गेली. त्याचबरोबर त्या समाजाचे नेते धनंजय मुंडे यांच्यावरती देखील त्यांनी आगपाखड केली. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 2 जातीमधील वाद हा पाहायला मिळाला. त्यामुळे महाराष्ट्रभर सतत तणावाची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या महिलेची देखील आता सरपंचांनी एक धक्कादायक दावा केल्यामुळे आता या प्रकरणाला नेमकं काय वळण मिळतं हे पाहणं महत्त्वाचं होणार आहे.